सो हॅलो नमस्ते अँड वेलकम बॅक एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 18 एप्रिल 2025. आजची माझी फर्स्ट मील असणार आहे वॉटरमेलन. सो मी आता जस्ट माझा फेस वॉश करून घेतला अँड आता मी थोडा आईस लावणार आहे माझ्या चेहऱ्याला. सो बेसिकली लास्टचे काही मंथ माझी अशी झोप वगैरे बरोबर नव्हती झाली अँड नवीन कॉलेज होता, नवीन मित्र होते. सो मी असं बाहेरचं जास्त जंक फूड वगैरे खाल्लं. सो त्याचे परिणाम माझ्या स्किनवर बऱ्यापैकी दिसतात. डार्क सर्कल्स अँड इथे पूर्ण ॲक्ने मार्क्स हे नवीन आहेत सगळे. अँड बेसिकली आता एप्रिल, मे, जून या महिन्यात मला हे सगळं परत पहिल्यासारखं करायचं अँड ओव्हरऑल स्किन क्वालिटी मला थोडी इम्प्रूव्ह करायची. सो चला लगेच आयसिंग करूया. सो आता मी चाललो आहे बँकेत. माझा डेबिट कार्ड आला आणि मी खूप महिन्या पहिले दिलेला अँड तेव्हा थोडासा प्रॉब्लेम झालेला. माझा अकाउंट बंद झालेला कारण की खूप दिवस इनॅक्टिव्हिटी होती. सो ते चालू केल्यानंतर अँड देन थोड्या दिवसांनी आला डेबिट कार्ड, बट आम्ही घेतला नव्हता. आणि इथे मला हे पुलअप रॉडसारखं दिसलं आहे, पुलअप स्टेशन बोलू शकतो त्याला. आणि इथे मी खूप दिवसानंतर येतो. तर बेसिकली हे नवीन बनलं. हे मी एकदा पहिले बघितलेलं बट आज परत आलो तेव्हा इथे हे पुलअपचं स्टेशन दिसलं. हे बेसिकली पहिले ना तिथे होतं मागे त्या साईडला, त्या झाडाच्या इथं, बट आता ह्याने इथे लावलं. गाईज एवढ्या उन्हात बाहेर आलो आणि बघतो तर ही बँक बंद आहे. आज गुड फ्रायडे आहे म्हणून ही बँक बंद आहे. बेंच. सो गाईज ही माझी स्कूल आहे आणि ते मी खूप दिवसानंतर आलो आणि ते फुल चेंज झालं. ते झाड वाढले. इथे पहिले एक ग्राउंड असायचं, त्याला हे लोकांनी अर्धा टर्फ बनवला. तो जो मी तुम्हाला टर्फ आणि ग्राउंड दाखवलेला तो बेसिकली आमच्या स्कूलचाच आहे मोस्टली. तो टर्फ आहे गेस त्यांनी रेंटवर वगैरे देण्यात चालू केला असेल, बट तिथेच आमचे सगळे स्पोर्ट्स वगैरे व्हायचे. अँड आता त्यांनी पूर्ण फेन्सिंग वगैरे केली आहे त्याला. पहिले फेन्सिंग वगैरे नव्हती, आता पूर्ण असे काटे वाटे लावलेत. ते काय बोलतात त्याला, तारा असे लावतात ना, तसं टाईप लावलं. अँड मला माझे काम करायचं होतं ते तर झालं नाही, बँक बंद होती. सो आता मी असंच इथे थोडं फिरतो आहे अँड जातो घरी. मग सो आता जे तुम्ही शटर बघितलं ज्यावरती मी झूम करत होतो, त्या बेसिकली पहिले एक घर होता, एक माळ्याचा. म्हणजे वरती 1+1 नव्हता, खालीच घर होता. आणि बेसिकली आम्ही पहिले तिथे राहायचो अँड देन आम्ही ते सोडला. आमची ॲग्रीमेंट अशी 3 ते 5 वर्षाची काहीतरी ॲग्रीमेंट असते, ती संपली. आम्ही तो सोडला अँड देन त्यांनी तो 1+1 करून टाकला. आम्ही शिफ्ट झालो चिंचपाडाला बिल्डिंगमध्ये अँड इथे हे 1+1 झाला. अँड इथे बेसिकली पहिले आम्ही, आणि इथे बेसिकली मी लहानपणी यायचो या मंदिरात वगैरे मित्रांसोबत. अँड इथून व्ह्यू बऱ्यापैकी आहे असं बोलू शकतो. सो ही जागा खूप जास्त चेंज झाली. मी बेसिकली जेव्हा 10वीला होतो तेव्हा कोरोना वॅक्सिन घ्यायचा होता ना,
तेव्हा या रस्त्याने आलेलो. बेसिकली तेव्हा जेव्हा आलेलो तेव्हा पण इथे खूप जास्त चेंजेस वाटत होते. अँड आता 3 वर्षांनी परत येतो आहे तेव्हा तर खूप खूप वेगळं वाटतं. सो माझी सेकंड मीलचा टाईम झाला अँड 3x खिचडी. सो दुपारचे 3:15 वाजलेत आणि आता मी चाललो जिमला. माझं जेवण पचलं आहे अँड आज मारणार आहे चेस्ट. खूप दिवसानंतर फक्त चेस्ट घेत. सो बघू, जर मूड झाला तर लास्टला शोल्डरचा पण 1-2 व्हेरिएशन घेईल. बट मेनली आज मेन फोकस आहे चेस्ट. कारण चेस्ट आणि शोल्डर जेव्हा आपण पूर्ण इंटेन्सिटीसोबत मारतो अँड ट्राय करतो की लास्ट वेळचा वेट किंवा मग लास्ट वेळचे रेप्सपेक्षा जास्त जाण्याचं, तेव्हा आपली पूर्ण बॉडी काइंड ऑफ जे आपण बेंचवर झोपलेलो असतो त्यात पूर्ण जी आपली बॅक प्लेसमेंट असते प्लस आपली जी फूट प्लेसमेंट असते ती पूर्ण एनर्जी जेव्हा तुम्ही असं काइंड ऑफ एक पॉवर लिफ्टरसारखे ड्राईव्ह पूर्ण ती फील करता तेव्हा तुम्हाला वॉर्मअपची खूप जास्त गरज असते. अँड सगळ्यात पहिले मी माझा नॉर्मल फ्लेक्झिबिलिटीवाला वॉर्मअप घेतला अँड मेन सेट मारण्याच्या आधी मी घेतले थोडे लायटर वेट्स अँड त्यावरती मी कमी रेप्स मारले. बट पूर्ण फॉर्म अँड टेक्निक मॅक्स आउट करण्याचे प्रयत्न केले. आता हे जे तुम्ही माझ्या हातात बघतात ते आहेत 17.5 kgs अँड मी एकदम स्लोली पूर्ण चेस्ट फील करत करत ते मारतो. सो चेस्टमध्ये ना तुम्हाला बॅक आणि लॅट्स असे लॉकड इन ठेवायला थोडं शिकावं लागेल. कारण की मी जेव्हा लास्ट इयरला स्टार्ट केलेलं तेव्हा मला चेस्ट अँड शोल्डर्स मारताना जेव्हा मी हेवी जायचो तेव्हा मला एक काइंड ऑफ शोल्डर डिस्कम्फर्ट यायचा. ते व्हायचं कारण की मी पूर्णपणे चेस्टला फील नाही करायचो. ते व्हायचं कारण की मी माझे शोल्डर ब्लेड्स लॉकड इन नाही ठेवायचो. शोल्डर ब्लेड्स, लॅट्स हे सगळे लॉकड इन असले पाहिजे तेव्हा तुम्हाला प्रॉपर ते चेस्टवरती स्ट्रेच फील होतो. अँड ह्याच्यानंतर मी माझा ऑल टाईम PR घेतला 20 kgs डंबल्स. ह्याच्या आधी मी 1-2 वेळा घेतलेले आहे बट नंतर माझा थोडा गॅप पडला मध्ये अँड माझ्या शोल्डरमध्ये थोडा डिस्कम्फर्ट चालू झालेला कारण की मी शोल्डर प्रेसवर पण खूप हेवी जायचो प्लस डंबल प्रेस पण हेवी जायचो. सो मी आता हे ऑलमोस्ट 1-2 महिन्यानंतर 20 kgs परत घेतो आहे. सो आता तुम्ही बघितलं असेल माझा फ्रेंड मला एल्बोनी सपोर्ट देतो आहे अँड मी पर्सनली प्रिफर करतो की मला कोणी एल्बोनी सपोर्ट द्या. काही लोकांना असं वाटतं की जे व्रिस्ट आहे तिथून सपोर्ट दिलेलं बेटर असतं बट मला ते खूप जास्त वियर्ड वाटतं. अँड ती लाईक जी एनर्जी अशी असते जी पुश असं भेटतो ज्या सपोर्टनी तो जेव्हा एल्बोनी भेटतो तेव्हा तुमची स्ट्रेंथ त्यात ॲडअप होते. बट जो सपोर्टर असतो तो जेव्हा रिस्टनी देतो तेव्हा त्या सपोर्टरलाच एक वियर्ड पोझिशननी ते वेट पुल करावं लागतं ज्याने की तुम्हाला पूर्णपणे असं जे सपोर्ट पाहिजे असतो तो भेटत नाही असं माझ्या हिशोबाने तरी. सो डंबल प्रेस नंतर मी घेतले केबल फ्लायज. ह्याचे मी घेतले 2 सेट्स. मी बेसिकली सध्या हाय इंटेन्सिटी लो व्हॉल्यूम ट्रेनिंग करतो ज्याने की मला बरेच रिझल्ट दिसलेत. बट मोस्टली मी आता परत माझा व्हॉल्यूम थोडासा ॲड ऑन करणार आहे जसं जसं ही गरमी कमी होईल. आता केबल फ्लाईजचे जे पोझिशन असतात ते मला खूप जास्त कन्फ्युजन आहे रिसेंटली. आणखी पहिले मी त्यांना एकदम हायेस्ट सेटिंगवर ठेवून मारायचो बट ॲज टाईम वेंट बाय
मला ते थोडंसं डिस्कम्फर्टेबल वाटायला लागलं. सो मी त्या सेटिंगला 1 पॉईंट खाली घेतलं अँड त्यानंतर मला थोडे बेटर वाटायला लागलं. सो आता तुम्ही बघत असाल मी हे जे फ्लाईज मारतो ते पण काइंड ऑफ अशा प्रेसिंग मुवमेंटमध्येच मारतो. आता काही लोक बोलतील की हे सायंटिफिकली थोडंसं चांगलं नाही, तुला हात स्ट्रेट ठेवून असे साईड वेजला मागे घेऊन जायला पाहिजे. बट ते जेव्हा पण मी करतो ना अँड जेव्हा पण ते स्ट्रेच केला जातो तेव्हा मला ते खूप जास्त दुखतं शोल्डरवर. 1 सेट होऊन जातो, 2 सेट होऊन जातात, त्यानंतर मला ते फील होतं की शोल्डर माझा थोडासा अनकम्फर्टेबल पोझिशनमध्ये. आता हे ऐकून तुम्हाला असं अनकम्फर्टेबल डिस्कम्फर्टेबल ह्याचा शोल्डर आहे की काय असं वाटत असेल. बट सीन असं आहे की शोल्डर जॉईंट हा खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. तुम्ही जेव्हा पण अप्पर बॉडी काही पण मारता अप्पर बॉडीमध्ये ॲप्स सोडून, तेव्हा शोल्डर जॉईंट तुमचा यूज होतोच होतो. सो शोल्डर जॉईंट हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे अँड त्याची हेल्थ तुम्हाला थोडीशी मेंटेन करणं जरुरी आहे. तुम्ही एकदमच पागलसारखं असं दुखायला लागलं शोल्डर जॉईंटमध्ये तरी तुम्ही पुश करताय असं नाही करू शकत. सो ते झाले प्रिकॉशन्स अँड प्रिव्हेन्शन. बट आता आपलं वर्कआउटमध्ये चालू आहे की मी घेतले लॅटरल रेसेस, ते पण केबल्सवरती अँड ज्या हिशोबाने मी पकडले ते ऑलमोस्ट तुमच्या रेअर डेल्टला टार्गेट करतं अँड बेसिकली ते रेअर डेल्ट्समध्ये पण नाही येणार अँड असं साईड डेल्ट्स असतात जे विड्थ तशी तुमची मोठी दिसते साईड डेल्टमध्ये आणि जे राऊंडनेस वाढते ते असतं रेअर डेल्ट्समध्ये. बट ही जी एक्सरसाइज आहे ना ती त्या दोघांना काइंड ऑफ एक वेगळं टच देते अँड ते 3D शोल्डर्स जे असतात ते बेसिकली तुम्हाला अचीव करण्यात खूप जास्त मदत होईल. अँड मी तुम्हाला सजेस्ट करेल की जेव्हा तुमचा केबल स्टेशन खाली असेल अँड तुमचा असा एक क्लोजवाला केबल स्टेशन आहे, एक बेसिकली खूप जास्त वाईडवाला पण असतो, 2 केबल्स असे खूप लांब असतात, जर तुमचा असावाला आहे तर हे जरूर ट्राय करून बघा. आता फिनिशर एक्सरसाइजमध्ये मी डिक्लाइन प्रेस घेतले. आता डिक्लाइन प्रेसबद्दल खूप लोकांचं असं गैरसमज आहे की भाई लोअर चेस्ट ॲपर चेस्ट हे असं काय नसतं, कोणची तरी एक प्रेस मारायची चांगली मारायची अँड त्यांनी तुला सगळं होऊन जाईल. बट मी त्याला बिलकुल ॲग्री नाही करत. माझ्या हिशोबाने जेव्हा तुम्ही एका वेगळ्या अँगलनी ट्रेन करता तेव्हा तुमचे वेगळ्या टाईपचे मसल फायबर्स ॲक्टिवेट करायला खूप जास्त इझी पडतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ते बघा लॅटरल रेसेस जेव्हा केबल्सवरती तसे मारतो तेव्हा तुम्हाला एक वेगळ्या टाईपचे स्टिम्युलस भेटतो. लाईक तुमचे रेअर डेल्ट्स पण काम करतात, तुमचे साईड डेल्ट्स पण काम करतात. बट जेव्हा तुम्ही डंबेल्सवरती तीच गोष्ट मारता म्हणजे लॅटरल रेसेस, तेव्हा तुमचे फ्रंट डेल्ट्स अँड साईड डेल्ट्स काम करतात, तुमचे रेअर डेल्ट्स एवढे जास्त काम नाही करत. सो मी त्या लोकांशी खूप जास्त डिसॲग्री करतो जे बोलतात की भाई एवढ्या सगळ्या अँगलनी नाही मारायचं असतं, एकच चांगली अँगल पकड त्यांनी फुल प्रोग्रेस कर. ते ट्रू आहे, बट तुम्हाला जर एक चांगला माइंड मसल कनेक्शन एका वेगळ्या अँगलनी पण भेटतो आहे तर मग तुम्हाला मॅक्स आउट करायला खूप जास्त इझी होईल. लाईक फिनिशर सेट्स वगैरे मारायचे. आता फिनिशर सेट्स म्हणजे माझ्या भाषेत की जे लास्टला मी ती एक्सरसाइज घेतली डिक्लाइन प्रेस, त्याचा मी एकच सेट मारला बट तो पूर्णपणे असा जास्त रेप्स मारून असे बर्न येतो ना तोपर्यंत मारला अँड त्यासोबतच आजचा वर्कआउट झाला फिनिश. अँड ही माझी आफ्टर वर्कआउट फिजिक जे की तुम्ही पाहू शकता. सो करंटली माझा बॉडी वेट ॲप्रॉक्स 71-72मध्ये फ्लक्च्युएट करत असतो. 72च्या नियर असतो, 71.5 ते 71.9च्या हिशोबाने असंच काहीतरी असतं. सो माझ्या विंटर बल्कनंतर असा खूप जास्त फॅट ॲड ऑन झाला असं मला वाटतं. त्यासाठी मी आता माझा रिकॉम्प फेज चालू केला. रिकॉम्प म्हणजेच जेव्हा तुम्ही फॅट लूज करून मसल बिल्ड करता. आता ही थोडी स्लो प्रोसेस असते, ही बल्किंग आणि कटिंग एवढी फास्ट नसते, बट ह्यानी तुम्ही एक रिलेटिव्हली लीन फिजिक मेंटेन करू शकता. आता जसं की तुम्ही बघू शकता माझी चेस्ट असा फुगलेला तर वाटतो आहे बट असे कट्स नाही आले.
माझा व्ही टेपर थोडासा हाईड होतो आहे अँड ॲप्स पण खूप जास्त असे फक्त वरचेच 2 ॲप्स दिसतात. सो त्यासाठीच मला आता एक फॅट लॉस फेस चालू करायचा, बट मला खूप जास्त स्किनी नाही व्हायचं. सो त्यासाठीच एक डिसेंट बॉडी फॅट पर्सेंटेज ठेवून मला मसल वाढवायचा, ज्याने की मी ओवरऑल बेटर दिसेल अँड माझे जी हेल्थ आहे तिला पण अफेक्ट नाही होणार. सो ही होती माझी फिजिक जस्ट आफ्टर पंप जिमच्या लायटिंगमध्ये. अँड देन मी घरी येऊन पण एक सही स्पॉट शोधला माझ्या किचनच्या इथे, जिथे की लाईट अशी एकदम विंडोनी चांगली येते, ज्याने कट्स वगैरे चांगले दिसतात. सो आता बघा माझी किचनवाली फिजिक. सो हे मी कॅमेराला थोडासा मॉक करून दाखवत होतो, हे तुम्ही थोडंसं स्किप करू शकता. अँड आतापासून चालू करा बघायचं. आता कलर चेंजिंग इन 3, 2, 1, 0. आता मी कलर चेंज केला, आता थोडा गोरा झालो. अँड आता तुम्हाला दिसत असेल चेस्ट पंप खूप जास्त सेक्सी वाटतं, प्लस शोल्डर्स थोडेसे मोठे वाटतात, वेस्ट थोडा छोटा वाटतं. हे बेसिकली हँडलचा काम आहे. मी असा फोन थोडासा असा डाऊनवर्ड टिल्ट करून ठेवला, सो त्यामुळे माझे शोल्डर्स असे खूप जास्त ब्रॉड वाटतात अँड वेस्ट थोडा जास्त पतला वाटतं. सो तेवढाच होता आजचा दिवस अँड नवीन व्हिडिओ लवकरच येतात. या वर्कआउटनंतर मी घरी कोण नसल्यामुळे मी मागवले चिकन मोमोज अँड तेवढंच होता माझा पोस्ट वर्कआउट मील.